बदलापूर नजीक मुळगाव आहे आणि या मुळगावचा एक व्हिडिओ खरं तर काल आपल्यापर्यंत पोहोचला होता। या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आदिवासी बांधव जे आहेत ते घर बांधण्याचा प्रयत्न करत होते। सरकारच्या माध्यमातून घरकुल आलं होतं आणि त्या घरकुलामधून जे काही पैसे मिळाले होते त्यामधून या आदिवासी बांधवांनी घराचा पाया असू देत किंवा घर बांधायला जी भिंत जी आहे उभारण्यासाठी सुरुवात केली। परंतु या घराच्या लगतच एक मुस्लिम कुटुंबीय राहतं। त्या मुस्लिम कुटुंबियांनी यापूर्वी सुद्धा जे आदिवासी बांधवांनी घर बांधलं होतं ते तोडलं होतं। आता काल पुन्हा एकदा भिंत ज्यावेळी या आदिवासी बांधवांनी बांधायला सुरुवात केली, पुन्हा एकदा या मुस्लिम बांधवांनी ते पूर्ण भिंती ज्या आहेत त्या तोडल्या, सदर आदिवासी बांधवांना शिवीगाळ केली आणि तो व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचला। तो आपण खरं तर प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा सुद्धा प्रयत्न केला। आता इथे निशा मुकणे कुटुंबीय राहतं। गेल्या आदिवासी बांधव म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या त्या याच ठिकाणी राहतात। गेल्या म्हणजे जवळपास जानेवारी महिन्यापासून घर बांधण्याचा ते प्रयत्न करतायत, पण अद्यापही त्यांना ते कुटुंबीय घर बांधून देत नव्हतं। यापूर्वी बांधण्याचा प्रयत्न केला पण ते पण तोडलं। खरं तर जुनं घर त्यांचं होतं। जुनं घर ज्यावेळी त्यांनी तोडलं त्याच्यानंतर ते या अशा घरामध्ये, अशा पत्र्याच्या घरामध्ये राहत होते। 5-6 महिने ते या ठिकाणी राहिले। परंतु आपण बघितलं तर आता काल पुन्हा एकदा घर बांधायला ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी संबंधित कुटुंबियांनी त्यांना शिवीगाळ करत खरं तर काठी उगारण्याचा सुद्धा त्यांच्यावर प्रयत्न केला। तात्काळ या कुटुंबियांनी कुळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात धाव घेतली। आपण आज बघत असाल तर पोलीस प्रशासन स्वतः खरं तर या आदिवासी बांधवांच्या न्यायासाठी उपस्थित आहेत आणि घर बांधून त्यांना मिळावं यासाठी स्वतः पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी आता पुढे आलेले आहेत आणि पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत खरं तर म्हणजे इथे काल जे वाद झाले त्या वादानंतर पोलीस या ठिकाणी आज आलेले आहेत। काल सुद्धा पोलीस प्रशासन या ठिकाणी आले आणि आज पुन्हा एकदा ते स्वतः उपस्थित आहेत पोलीस प्रशासन आणि वाद होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन काळजी घेतात आणि एकीकडे आदिवासी बांधवांच्या घराचं बांधकाम आता पुन्हा एकदा चालू होताना पाहायला मिळते। मुकणे कुटुंबियाचं खरं तर हे घर आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून ही कुटुंबीय या ठिकाणी राहतात। गुलाबी साडीवाली जी महिला तुम्हाला पाहायला मिळते त्याच महिलेचं खरं तर हे घर आहे। तिच्या जवळपास 3 मुलं आहेत आणि त्यांच्यासोबत खरं तर ती या ठिकाणी राहते। आता खरं तर हे घर बांधायला सुरुवात झालेली आहे आणि आज पुन्हा एकदा विरोध होऊ नये, वाद होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन उपस्थित असलेलं आपल्याला बघायला मिळतंय। सध्या आपण घटनास्थळी आहोत आणि घटनास्थळी आपण बघत असाल आदिवासी अनेक मुलं आहेत जे पुढे आलेले आहेत आणि ते जे स्वतः सुद्धा या ठिकाणी घर बांधण्यासाठी त्यांना मदत करतायत। काल सुद्धा ही भिंत बांधण्यात आली होती, परंतु काल ही भिंत बांधल्यानंतर संबंधितांनी पुन्हा एकदा ती भिंत तोडली आणि तुम्ही व्हिडिओ बघतच असाल की कशा पद्धतीनं ही भिंत जी आहे ती या मुस्लिम कुटुंबियांच्या माध्यमातून तोडण्यात आलेली आहे। हा तो व्हिडिओ आहे। हे ती कुटुंबीय आहे, ही ती महिला आहे, हातात काठी उगारताना पाहायला मिळते आदिवासी बांधवांवरती आणि अंगावर धावताना पाहायला मिळते। दुसरी महिला आली आहे आणि खरं तर आज अशी सुद्धा माहिती समोर येते की संबंधित जे एकंदरीत अर्थात तर आता आपण प्रतिक्रिया सुद्धा या आदिवासी भगिनींच्या घेणार आहोत आणि नेमका संपूर्ण काय प्रकार झालाय तो सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। जुनं घर जे आहे ते तोडले नाही आणि तिथे घरकुलाचं घर जे बांधायचं आहे ते बांधत असताना अर्थात आपल्यासोबत या आदिवासी भगिनी असतील त्या सुद्धा उपस्थित आहेत। आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया या ठिकाणी घेऊयात की नेमका काय संपूर्ण प्रकार झालेला आहे। मुकणे कुटुंबियांवरती अन्याय होऊ नये यासाठी पोलीस मात्र पुढे आलेले आहेत। आपण प्रतिक्रिया घेऊया की हा नेमका संपूर्ण प्रकार काय आहे। काही काय सांगाल? काल खरं तर इथे वाद झाले होते, काही व्हिडिओ समोर आले होते, नेमकं काय झालं, काय घडलेलं? आम्ही साहेबाई काल बांधकाम चालू करायला सांगितलं। आम्ही बांधकाम काल चालू केला, म्हणजे पोलीस साहेबाई तर बांधकाम चालू केलं। जवळजवळ एवढं बांधकाम आमचं चालू झालं ते बाहेरून कुठून आले आणि डायरेक्ट येऊन भिंती लोटायला चालू केले ताई।
डायरेक्ट भिंती अशा हाताने त्यांनी लोटून दिला. आम्ही त्यांना मारलं वगैरे काही नाही. आणि आज सकाळी बोलतात आम्हाला का ते आम्हाला मारलं खूप म्हणून. आम्ही मारलं वगैरे काही नाही का. आता आम्हाला पोलिसांनी सांगितलं यांना काही करू नका, बोलू पण नका आणि काही करू नका, खाली फक्त प्रूफ करा आणि व्हिडिओ काढा फक्त. आम्ही फक्त तेवढंच केलं का आम्ही व्हिडिओ काढलं, बाकी काही नाही केलं मला त्यांना. सांगा, या आधी म्हणजे आता तुम्ही नवीन घर बांधायला होतं, या आधी तुम्ही राहत म्हणजे ते कुटुंबीय मुकणे कुटुंबीय राहत होतं का, म्हणजे कसं आज नवीन घर बांधायला होतंय काय? नाही ते जुन्यापासून घर आहे, जुन्यापासून. म्हणजे ते तोडलं आणि घरकुलामध्ये हा, तुम्ही सरकारी घरकुल आला म्हणून तोडलं घरकुल नवीन बांधायला आणि नवीन बांधायला घेतलं. मध्ये तोडायलाच पाहिजे असं. मग ते नवीन बांधायला पाहिजे, त्याला दाखवायला पाहिजे सरकारी लोक बरं. असं. ते बांधायला तोडलं त्यांना, तर हे लोकांना त्यांनी फायदा घेतला. हे घर तोडवायचं नाही, माझी जागा आहे, डबल इथं घर बांधून देत नाही मी, असं बोलतो. सगळे गावकरी वर्षानुवर्ष इथे राहतात. ती व्यक्ती कोण आहे? ते इकडे ग्रामस्थ आहेत का बाहेरून आले? बाहेरून आलेले आहेत, बाहेरून आहेत ते. बाहेरचे लोक आलेले ते काही जास्त दिवस नाही त्यांना झालेले, इथं थोडा दिवस आहेत. म्हणजे आहेत 10-15 वर्ष ते जागा घेतलेली आहे, त्या इथं राहिलेली आहेत. पण आता थोडा पण दिवस त्यांची जागा वेगळी आहे, तुमच्या घराची जागा आमची वेगळी आहे. तो खाली आम्ही वरती, तिथून इकडे आम्ही वर आहेत, तो तिकडे आहे. तुम्ही त्यांच्या जागेवरती काय अतिक्रमण केले असं काय नाही? नाही काहीच केलं नाही आम्ही, तोच करतो आमच्या जागेवर. हा, आम्हाला लोकांना रस्त्याने जरी गेलो ना तरी शिवाय देतो आम्हाला सगळ्यांना. कचरे टाकायला गेलो तरी शिवाय देतो. असं कुणी काय केलं, आम्ही कुठं घाण टाकलं, कुठं आमची मुलं वालं गेली तरी शिवागाली करतो, रस्त्याने जाताल तरी बोलतो. काय बियाणं काही पण बोलतो. आणि नाही गोष्टी बोललेल्या तर बोलतो तो, नाही आम्ही केलं त्याला, त्याच्या संगती काही बोललो नाही, खोटा आरोप लावतो. त्यानं मारलं मला असंच केलं, त्यानं शिवत दिलं. आज परत कोणी मारलं नाही त्यांना, पण तरी बोलतात इथं मारला तिथं मारला, आम्ही एवढी वयस्कर आहेत, अशी आहेत तशी आहेत, निस्ती रोडगाणं लावून निस्ती काय ना काय खोटं सांगत असतात, आरोप लावतात नुसतं. आता पोलीस प्रशासनानं आता काही मध्यस्थी केलेली आहे, म्हणजे पोलीस प्रशासनाने तुम्हाला सहकार्य केले केलंय. आणि आता पुन्हा एकदा ते स्वतः थांबलेत. काय सांगाल या संदर्भात? आता का त्यांचीच मदत घेऊन आम्ही काय करणार ना. बरोबर. त्यांची मदत असली तरच आम्हाला आता SSC करता येणार, नाहीतर जे बोलताय त्यांची जागा आहे, त्यांची जागा, त्याच्याकडे काय कागदपत्र आहेत? काहीच नाही कागदपत्र त्याच्याकडे. कुठल्या याच्याने बोलतात की त्यांची जागा आहे? त्यांनी असं खोटं बनवलेत. हा, आता कुठून बनवलेत, कुठे काय केलेत ते माहित नाही. आणि काय बोलतो तो आमच्या पोलीस स्टेशनला आहे, तर कुठल्या पोलीस स्टेशनला आहे तुझं? कोर्टात आहेत माझे कागदपत्र. मग तुझं कागदपत्र कोर्टात कसे काय तुझ्याजवळ का नाही? हा, झेरॉक्स दाखवा, ओरिजिनलचा झेरॉक्स दाखवा, तर तो झेरॉक्स पण नाही, बोलतो मी काही ठेवलं नाही प्रूफ म्हणून सगळं कोर्टामध्ये टाकून दिलं, असं म्हणत होता. काल नेमकं काय घडलं? तुम्ही इथे होता काल नेमकं काय घडलं, मी नव्हतीच इथंची, मी व्हिडिओ बघितला, मी बाहेर गेली होती तेव्हा आले ते. आमच्या मुलाने भाषेने माझ्या काढली ती व्हिडिओ. ते माणसाने, पोलीस लोक इथं होते, ते गेल्यानंतर त्या येऊन त्या माणसाने घर लोटलं, ते लोटलं, भिंत लोटली त्याने, लोटून दिले त्याने. मग आमच्या पोराने भाषेने म्हणजे त्याची शूटिंग घेतली, व्हिडिओ करून घेतलाय. वादविवाद नाही झाला? आपण नाही काहीच बोललो नाही, शब्दात बोललो नाही. हा, ते लोटत काढताना शिव्या सुद्धा घातल्या. लोटलं तरी कोणी काही बोललं नाही. ती डायरेक्ट येते, व्हिडिओ काढते. जे ग्रामस्थ आहेत, जे गावकरी आहेत, जे वर्षानुवर्ष इथे राहतात, तुम्ही सगळे आदिवासी बांधव आहात, कुठेतरी तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला जातो. हा, ती बाई दाबते, ती बाई येते ती. दाबते. हा, ती बाई यांचा व्हिडिओ करते आणि बोलते का हे व्हिडिओ मी पाठवीन असं. म्हणजे दहशत निर्माण करते. हा, म्हणजे त्यांना घाबरवायचा प्रयत्न करते असं. म्हणजे ही लोक आमची कशी घाबरतात असं, व्हिडिओ काढल्यानंतर का व्हायरल करतात का काय नाही, असं वाटतो त्यांना, असं वाटतो. परंतु जेव्हा केव्हा असं कोणावरती संकट येईल, तुम्ही ग्रामस्थ सगळे एकत्र असणार का? हो असणार ना. असणार ना. कसं आता आम्ही काही वर्षापूर्वी इथं राहतोय, आमचं परिस्थिती